नमस्कार, आपण पाहतात गरुड झेप न्यूज, आवाज लोकशाहीचा। पाकिस्तान विरोधातील नुकत्याच पार पडलेल्या ऑपरेशन सिंधूच्या यशाच्या धर्तीवर भारतीय सैन्याचे आभार मानण्यासाठी तिरंगा सन्मान रॅलीत प्रत्येक भारतीय नागरिक आमंत्रित होते। कॅबिनेट मंत्री अतुल सावे, माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, आमदार अनुराधाताई चव्हाण, आमदार संजय केनेकर, शहर उपाध्यक्ष शिरीष बोराळकर असे अनेक मान्यवरांची उपस्थिती होती। ही रॅली 18/5/2025 सायंकाळी 5 वाजता क्रांती चौकपासून सुरुवात होऊन गुलमंडी येथे समाप्त झाली। यात प्रामुख्याने आजी माजी सैनिक, वीर माता पिता, वीर पत्नी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परिवार, बजरंग दल, विश्व हिंदू परिषद, शिक्षक संघटना, वकील संघ, व्यापारी संघटना, शेतकरी संघटना, महिला मंडळ, विद्यार्थी, युवा वर्ग, सर्व पक्षातील नेते, पदाधिकारी, विविध समाजातील संघटना, शासकीय अधिकारी वर्ग आणि भारतीय सैन्याबद्दल आस्था असणारे हजारो छत्रपती संभाजीनगरकर हजर होते। खास करून विजय पाटेकर, बंशी दांडगे, रावसाहेब रोकडे, दगडू कांदे, अशोक हांगे, संजय अरमाल, प्रदीप पेहरे, फकीरा वाकळे, विश्वनाथ श्रीमंगले या माजी सैनिकांनी रॅलीमध्ये मेडल, टाई, कोट, ब्लॅक शूज, फुल ड्रेस मध्ये येऊन आपल्या भावना व्यक्त करून सैन्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करीत त्यांच्या सन्मानार्थ भावना व्यक्त केल्या। यावेळी संपूर्ण परिसर भारत मातेच्या आणि जवानांच्या जयघोषाने गुंजून निघाला होता। हो सर, गडबड होईल। नाही